इंदसदवंदियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदगवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचस्तिका सगरामध्ये गाथा नंबर 56 बघतोय. उदयेण उवसमेणया खयेण हुईं देहिं परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णा. जीवाचे 5 प्रकारचे गुण आहेत. त्याचे भेद हे 5 कसे पडले तर उदयाने, उपशमाने, क्षयाने, मिश्राने आणि परिणामाने युक्त अशा प्रकाराने जीवगुण 5 प्रकारचा अनेक अर्थ म्हणजे शास्त्रामध्ये विस्तार रूपाने सांगितलेला आहे. मग इथं काय सांगितलं होतं, जेव्हा द्रव्यकर्माच्या अपेक्षेने बघतो त्यावेळेस तिथं या उदयादिकांचा जीवाशी निमित्त नैमित्तिक संबंध आहे सांगितलं जातं. आणि जेव्हा जीवाच्या परिणामामध्ये आपण उदय, उपशम, क्षय, क्षयक्षम लावतो त्यावेळेस इथं कर्ता-कर्म संबंध रूपाने हे 5 भाव घटवले जातात. का शिकायचं हे शास्त्र? पंचस्तिका संग्रह काय सांगतो तर जसं सांगितलं ना, मोक्षशास्त्रामध्ये काय सांगितलं होतं, सुखप्राप्तीचं विज्ञान म्हणजे मोक्षशास्त्र आहे. तसंच समयसार सुद्धा हे पंचस्तिका संग्रहामध्ये सुद्धा काय सांगायला लागले, आपल्याला मुक्त होण्याचा उपाय सांगतात. मग पंचस्तिकामध्ये आतापर्यंत काय काय आलं, 5 अस्तिकायांचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये जीवास्तिकायाचं प्रयोजनभूत वर्णन आपण सगळ्या गाथांमधून बघतोय. भले इथे अन्य 5 द्रव्यांचं कथन असेल तरी सुद्धा त्यातून जीवास्तिकाय कसं आपल्याला उपादेय आहे हे सगळीकडे आपल्याला जयसेनाचार्यांनी अध्यात्म घटवून दाखवलं आहे. मग प्रत्येक द्रव्याचा स्वभाव तर परिणमन आहेच. परिणमन हा स्वभाव आहे, धर्म आहे प्रत्येक द्रव्याचा. त्यामुळं परिणमन हे कधीही दुःखाचं कारण नसतं. परिणमनाने कोणत्याही प्रकारचं परिणमन असू दे, परिणमन स्वयमेव चालू आहे द्रव्यामध्ये, तर ते कधीही दुःखाचं कारण नसतं. मग का दुःखी आहे जीव संसारामध्ये तर सांगतायत की त्याच्याबरोबर त्या परिणमनाबरोबर असलेलं अज्ञान, विपरीत ज्ञान हे दुःखाचं कारण आहे. त्यामुळं आपण सामान्य परिणमनाला जाणत नाही, तर त्या परिणमनाबरोबर काहीतरी इष्ट अनिष्ट विकल्प करतो, रागद्वेष परिणाम करतो, तर तेच सांगितलं दुःखाचं कारण आहे. म्हणून अज्ञान परिणती सिद्धांमध्ये नाही आहे, परिणमन त्यांच्यामध्ये पण आहे. म्हणून परिणमन होत असलं तरी सुद्धा सिद्ध सुखी आहेत आणि आपण दुःख भोगतोय. म्हणून दुःखाचा अंत करायचं तर अज्ञान स्वभाव नाही आहे हे जाणा, आणि ज्ञान स्वभावाकडे जाण्यासाठी म्हणून हे सगळं अवलंबन आहे. जे काय आपण सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करतोय ते ज्ञान स्वभावाची रुची करण्यासाठी किंवा ज्ञान स्वभावाला जाणण्यासाठी. मग तिथं विचारलं की सिद्धांमध्ये या अज्ञानाच्या अभावात पराधीनता नाही, स्वाधीनता आहे. आणि आपण पराधीन जगात जगतोय किंवा म्हणा काय अज्ञानाच्या साम्राज्यात जगतोय. म्हणून आपल्याला अजून ज्ञानाचं नगर मिळालं नाही, सिद्धांची वस्ती मिळाली नाही. त्या अजून आपण क्षेत्रामध्ये त्या काय म्हणायचं त्या एरियामध्ये आपण अजून राहायला गेलो नाही. म्हणून आता कुठं एरिया बुक करायची, अशा ठिकाणीच की जिथं अनंत सिद्ध राहतात. आणि ते स्थान कसं मिळणार आहे तर ज्ञानाच्या अवलंबनाने. मी सतत ज्ञान आहे, आत्मा आहे हे जाणलं असताना आपल्याला असं सुखाचं साम्राज्य मिळतं. काल परवा त्यांनी विचारलं ना एकांनी की मी भव्य आहे कसं जाणायचं स्वतःला, अजून मी अनुभव घेतला नसेल
तर अभव्य आणि मी समानच आहे आत्ता. म्हणजे अभव्य जीव पण अनुभूती घेत नाही आणि भव्य मिथ्यादृष्टीने सुद्धा अजून अनुभव घेतला नाही आहे. मग दोघंही आत्ता एकाच कॅटेगरीमध्ये आहेत, मिथ्यादृष्टी गुणस्थानातच आहेत. मग त्या दोघांमध्ये फरक कसा करायचा किंवा मी स्वतःला कसं ओळखायचं की मी भव्य आहे का अभव्य. तर जर असं त्याच्यावर चिंतन झालं काल की आपण नाही सांगू शकणार इतरांना की तुम्ही भव्य आहे का अभव्य आहे, पण तुम्ही स्वतः किती पुरुषार्थ करायला पाहिजे हे त्यातून कळलं की मी माझं भव्य आहे का अभव्य हे जाणण्यासाठी तुम्हाला स्वतः निर्णय करावा लागणार आहे. त्याच्यासाठी म्हणून महान पुरुषार्थ करा. कारण म्हणजे एक असं विचार आला की आपण अन्य गोष्टींमध्ये तर आपला उपयोग अडकवतो सारखं. तुम्ही दुकानात बसता, दुकानात बसल्यावर किंवा दिवसभरात काम करत असता त्याच्या सगळ्यामध्येच, तर त्या सगळ्या कार्यामध्ये तुम्ही मी आत्मा आहे, मी जीव आहे, जाऊ दे थोडंसं वेगळं काहीतरी असं म्हणून की मी जाणतोय, मी आत्मा आहे, असं एक वर्ड्स तरी हॅमर करा स्वतःवर सतत सतत. स्वयंपाक करताय तरी सुद्धा मी आत्मा आहे असं म्हणा. दुकानात बसलाय तरी सुद्धा मी आत्मा आहे असं एक 5 मिनिटांनी सारखं एक रिमाइंडर लावून ठेवा पाहिजे तर तुमच्या मोबाईलमध्ये. आणि ते शब्द आपल्याला सतत ऐकू यावेत, सतत आपल्या कानावर पडावेत, असं काहीतरी आपण संस्कार केलं तरी सुद्धा आपल्याला स्वतःची जाणीव होईल कदाचित ते. कारण काय म्हणायचं, एक भावभासना होण्यासाठी सतत स्वतःला इंडिकेशन देणं, ते म्हणते ठोके देणं आवश्यक आहे. कारण तुम्ही आजपर्यंत काय म्हणायचं, त्या लहान मुलाला जेव्हा नाव ठेवतो, नाव ठेवण्याच्या पूर्वी तुम्ही काय ना काय त्याला हाक मारत असता टोपण नावाने. आणि आज नाव त्याचं नामकरण झालं, काय अचिंत्य नाव ठेवलं. मग ठेवल्यावर त्याला तुम्ही 10 वेळा अचिंत्य म्हणून हाक मारणार, त्याच्यावर ते संस्कारित करणार सारखं. हे केलं ना आपण लहान असताना सारखं. मग तसं आता मोठं झाल्यावर सुद्धा आपलं वारसच आहे. काय नाव ठेवायचं स्वतःला, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, अरे आत्म्या, असं स्वतःला सारखं संबोधा ना. पैसे आले हातात दुकानामध्ये काम करत असताना त्यावेळी सांगा स्वतःला, अरे आत्म्या हे तुझी वस्तू नाही आहे, ह्याच्यामध्ये सुख नाही आहे, मी आत्मा आहे. स्वयंपाक करताय त्यावेळीस काहीतरी डिश चांगली झाली, वाईट झाली, त्याच्यामध्ये सुद्धा आत्म्याला सांगा, तू आत्मा आहेस, करता नाहीस, जाणतोयस. असं कुठल्याही रीतीने आपण जेव्हा स्वतःला जरा असं सारखं सारखं संबोधन करू ना, त्यावेळेस होणार आहे स्थितीकरण आपलं स्वतःचं होणार आणि निर्णय होणार आहे की शरीर कसं वेगळं आहे आणि मी कसा वेगळा आहे. मग मी जीव आहे, जाणतोय, एवढं सारखं सारखं जाणायला लागल्यावर अनुभव होणार एकदा ना एकदा तुम्हाला. या शब्दाचं हॅमरिंग झाल्यावर सुद्धा सांगितलं कधीतरी त्याच्यातून भावभासना होईल ना, मी आत्मा आहे. पण हे शब्द म्हणजे अनुभव नाही आहे बरं का. त्या शब्दाच्या पुढं जाऊन तसा मी आहे असं वाच्य जेव्हा पकडाल त्यावेळेसच तो अनुभव म्हणला जाणार, तीच आत्मानुभूती. आणि तेच भव्यत्वाचं लक्षण आहे, प्रगट होणे आहे. म्हणून स्वतः भव्य आहे का हे निर्णय आज करा, आत्ता करा, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. मी जाणतोय अशी भावभासना करा तर भव्यत्वाची अभिव्यक्ती आत्ता होते. निर्णय करणं आपल्या हातात आहे. तर मोक्षशास्त्रामध्ये अजून एक थोडं चांगलं प्रश्नोत्तर आलेत पुढं, त्यातलं एक थोडंसं 1-2 पानच राहिलेत, तेवढं वाचू आपण. काल परवा आपण बघितलं होतं की औदैहिक भावाचे एकूण 21 भेद आहेत, पण ते सगळे भेद बंधाचे कारण नाहीत. औदैहिक भावामध्ये काय काय बघितलं होते, 4 गती, 4 कषाय, 6 लेशा, 3 वेद, 1 असंयम, मिथ्यात्व, अज्ञान आणि असिद्धत्व, असे 21 भाव आहे. पण त्यामध्ये फक्त 4 भाव बंधाचं कारण आहेत, मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. मग हे 4 भाव सांगितलं बंधाला कारण आहेत. मग त्यांनी इथं प्रश्न विचारलाय की मग अन्य शास्त्रामध्ये नुसतं सांगितलंय की जे पण औदैहिक भाव असतील ते बंधाचं कारण आहे, आणि इथं तुम्ही सांगताय तत्वार्थ सूत्रामध्ये की मिथ्यात्व, विरती, प्रमाद, कषाय, योग हा बंध हेतवः. मग दोन्ही शास्त्रामध्ये विरोध येतो की नाही असं विचारल्यावर सांगताय, यदि जीव मोह के उदय में युक्त होता है तो बंद होता है,
द्रव्य मोह का उदय होने पर भी यदि जीव शुद्धात्म भावना के बल से भाव और मोह रूप परिणमित न हो तो बंध नहीं होता. काय सांगितलं? जरी दोन शास्त्रांमध्ये वेगवेगळं कथन येतं तरी सुद्धा ते अविरोधीच आहे हे सांगितलंय त्यांनी मागं. आणि आता त्याच्या पुढे खुलासा करतायत की औदैक भावा हा बंध कारणम. इसका क्या अर्थ है? 184 पान आहे त्याच्यामध्ये मोक्षशास्त्रमध्ये. तर सांगतायत जेव्हा म्हणजे हे प्रवचनसारच्या 45 गाथेमध्ये टीकेत आलेलं आहे हे प्रकरण की औदैक भाव बंधाचं कारण असतं की नाही अशा शंकाकारांनी शंका विचारली. तर त्यावेळेस तिथं आचार्यांनी खुलासा चांगला केलाय. म्हणजे एका वाक्यामध्ये तोडून टाकलं. प्रवचनसार बघायचं का आपल्याला? दोन मिनिटं. पंचेचाळीस गाथेमध्ये जयसेनाचार्यांच्या टीकेत सांगितलं त्यांनी. अत्र आह शिष्य औदैकाः भावाः बंधकारणम इति आगमवचनम तर्हि वृथा भवति. कारण 45 गाथेमध्ये त्यांनी सांगितलं की अरिहंतांचे सगळे क्रिया औदैकी असतात. मग प्रश्न विचारला की जर औदैक आहे तर त्यांना बंध माना, पण त्यांना बंध नाही असं सांगितलं ना. मग त्यांनी विचारतात शंकाकार की मग आगमात सांगितलेलं वचन खोटं होईल की औदैक भाव बंधाचं कारण असतं. मग इथं परिहार करतायत. परिहारम आह औदैकाः भावाः बंध कारणं भवन्ति परम किंतु मोहोदय सहिताः. काय सांगितलं? मोहाच्या उदयाने सहित असलेले औदैक भावच बंधाचं कारण आहे, अन्य नाहीत. म्हणजे काय? द्रव्यमोह आणि भावमोह दोन प्रकारचे मोह घेतो ना आपण. दिसतंय का? तर द्रव्यमोहाचा उदय बंधाला कारण आहे की नाही असा प्रश्न विचारतात. तर सांगतायत की औदैक भावा हा बंध कारणं भवन्ति. औदैक भाव बंधाचं कारण आहे. कोणासाठी? भाव मोहाने परिणमन करणाऱ्यांसाठी. परम किंतु मोहोदय सहिताः द्रव्यमोह उदय सती द्रव्यमोह उदय अपि सती यदि शुद्धात्म भावना बलेन भावमोहेन न परिणमती. कळण्यासारखं आहे. काय सांगितलं? द्रव्यमोह उदय अपि सती द्रव्यमोहाचा उदय असताना सुद्धा यदि शुद्धात्म भावना बलेन शुद्धात्म्याच्या भावना म्हणजे अनुभूतीच्या बलाने भावमोह रूपाने म्हणजेच दर्शनमोह म्हणजे मिथ्यात्व रूपाने न परिणमती परिणमन करणार नाही. तदा बंध न भवती त्यावेळेस बंध होणार नाही 100%. जरी तो बहिरंगामध्ये द्रव्यमोहाच्या उदयात दिसतोय पण अंतरंगात जर मिथ्यात्व परिणाम नसतील तर तो त्या प्रकारच्या बंधाला प्राप्त होणार नाही. आणि जर तरी पण बंध होईल म्हणेल तर ती कंडिशन सांगते. यदि पुनः कर्म उदय मात्रेण बंध भवती. जर मात्र द्रव्य कर्माच्या उदयाने इथे सांगितलं आपण भावमोह रूपाने परिणमन करेल तरच बंध होतो. द्रव्यमोहाच्या उदयामध्ये बंध होत नाही. यदि पुनः कर्म उदय मात्रेण बंध भवती. जर फक्त कर्मांचा उदय आहे म्हणून बंध होतो असं म्हणाल तर म्हणजे आता हा मोहाचा म्हणून आपण सांगतोय. अन्य सगळ्या औदैक भावामध्ये जे जे काही कर्मांचे उदय आहेत ते उदय मात्रच बंधाचं कारण म्हणता तरीही संसारिणाम सर्वदा एव कर्मोदयस्य विद्यमानत्वात्
सर्वदा एव बंधः एव न मोक्षः इति अभिप्रायः. काय कळलं? समजण्याचं काय सोपं आहे. काय कळलं सांगा? संसारी जीवांना प्रत्येक समयामध्ये द्रव्य कर्माचा उदय आहे. मग मोक्षाला तो केव्हा जाणार नाही. का? कारण संसारी जीवांना सतत कर्माचा उदय चालू आहे. मला म्हणा की कुठल्या तरी संसारीला त्याला असं वाटायला लागलं. कारण काय सांगितलं? प्रत्येक संसारीला म्हणजे मला वर्तमानामध्ये कर्मांचा उदय तर सुटलेला नाहीच, सतत कर्मांचा उदय चालू आहे. आणि जर नुसता उदय मला बंधाचं कारण म्हणाल तर 13व्या गुणस्थानापर्यंत उदय चालू आहे, 14व्या गुणस्थानापर्यंत म्हटला तरी चालतंय. कर्मांचा उदय सतत चालू आहे आणि मग कोणाला मोक्ष होणार? मग तिथं पण तो जीव बंधच करत राहील. 10व्या गुणस्थानापर्यंत मोह आहे तर त्यापर्यंत तर बंध चालूच आहे. 10व्या गुणस्थानाच्या वर मोहनीयचा अभाव झालाय पण तरी कर्मांचा उदय चालू आहे. मग जर उदय मात्रानेच बंद होईल तर कोणीही जीव मुक्त होणार नाही. सगळे जीव सर्वदा संसारीच राहतील, सर्वदा बंधच होतील. जीवांना कधीही निर्जरा होणार नाही आणि मुक्त होणार नाही. हेच खुलासा केलं इथं हिंदीमध्ये वाचते. द्रव्य मोह का उदय होने पर भी यदि जीव शुद्धात्म भावना के बल से भाव मोह रूप परिणमित न हो तो बंध नहीं होता. यदि जीव को कर्मोदय के कारण बंध होता हो तो संसारी के सर्वदा कर्मोदय विद्यमान है, इसलिए उसे सर्वदा बंध होगा, कभी मोक्ष होगा ही नहीं. इसलिए यह समझना चाहिए कि कर्म का उदय बंध का कारण नहीं है, किंतु जीव का भाव मोह रूप से परिणमन होना बंध का कारण है. टॅली करा दिवसभरामध्ये आपल्या सगळ्या रुटीनमध्ये आपल्याला सुद्धा उदय अनेक प्रकारची चालू असतात, पण आपण ज्यावेळेस तिथं त्या रूपाने परिणमन करतो तिथं दुःख होतं आपल्याला. नाहीतर जसं म्हणलं काय सासूबाईंनी काय तर बोललं, एखादं काम लावलं आणि तुम्ही केलं नाही. जसं मला काल एकांनी इथे येऊन भेटल्यावर सांगितले की म्हणले एक सूनबाई होती आणि ती म्हणाली की मी घरातलं सगळं काम करते. सुनांचं हेच गैरसमज असतात, मी करते. तरीसुद्धा ठीक आहे, ऐकलं की त्यांच्या सासूबाईंना असं थोडेफार व्रत नियम संयम आहेत, संयमाने जेवायचं असतं त्यांना सगळं वगैरे. मग ती म्हणाली की मी त्यांच्यासाठी सगळं करून देते, म्हणजे बाहेर ते खात नाहीत, बाहेरचं त्यांना चालत नाही म्हणल्यावर त्यांना बाहेर कसं असतं सगळं तसं पाहिजे ते शुद्ध पद्धतीने सगळं करून देते आणि खाऊ घालते. पण तरीसुद्धा म्हणले सासूबाई अनसॅटिस्फाईड असतात. म्हणजे सारखं काय ना काय टोकत असतात, ते असं नाही झालं. त्या सासूबाई सुदृढ होत्या हो, म्हणजे जेव्हा त्या करत होत्या काम अजून पण करतात, पण असं म्हटलं की त्यांच्यासारखं सुनबाईला जमत नाही म्हणल्यावर त्या काहीतरी टोकतात, हे असं नाही झालं, हे चांगलं झालं, हे वाईट झालं वगैरे. मग आता सुनबाईचं काय रोल सांगा? काय स्थिती करणार अशा जीवाला? ती म्हणाली की सगळं शुद्ध त्यांनी करून देते आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं घरातलं काम मी करते. मग त्यावेळी स्थितीकरण काय करणार तिचं? ती म्हटली तरी सुद्धा सासूबाईंचं बोलणं चालू असतंय. कशासाठी सांगत होते? भाव मोह रूपाने परिणमन सांगायचं होतं ना मला. कर्मांचा उदय चालू आहे का नाही सांगा तिथं. तुम्ही करा नाहीतर नाही करा, शब्द ऐकायला मिळत आहेत म्हणल्यावर कर्मांचे उदय सतत चालू आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला स्थितीकरण कसं करणार? जर समजा तुम्ही आहे त्या ठिकाणी सुनबाई म्हणून, तर तुम्ही स्वतःचं स्थितीकरण कसं करणार? बोला. शब्द स्वरूपी आहे म्हणून जाणायचं. बरं, असं इतकं तत्वज्ञान नाही माहिती त्यांना आणि म्हणले प्रसंग समोर असल्यावर असं मी नाही स्वतःला स्थिर करू शकत. तर तिला सांगितलं की भलेही त्यांनी शब्द बोललेत, पण ते शब्द मी किती लावून घ्यायचे हे मला माहिती आहे ना, मला समजायला पाहिजे, किंवा त्याच्यावरच माझं सुख आणि दुःख आहे. मी काय करतोय उलट त्यातनं पॉझिटिव्ह का नाही काढत तुम्ही? मला म्हणायचं तुमच्या सगळ्यांवर पण असा प्रसंग असेल समोर घरात माझे जे कोण आहेत त्यांना
की समजा आपल्याला कोणीतरी टोकतंय, सासूबाईच असं नाही, कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या कार्यात, समजा तुमच्या धंद्यामध्ये पण चांगलं काहीतरी यश आलं वगैरे तरी सुद्धा, किंवा काय म्हणायचं, कुठलं तरी एखादं तुमचं डील चांगलं पास झालं, प्रोजेक्ट चांगलं झालं, तरी पण तुम्हाला कोणीतरी टोकलं, तर तुम्ही काय म्हणताय, हे सगळे वाईट आहेत असं वाटतं तुम्हाला, माझं उन्नती त्यांना बघवत नाही असं वाटतं तुम्हाला. उलट मी असं म्हणते की त्यातून सुद्धा पॉझिटिव्ह का नाही काढत आपण, असं विचार करा ना की त्यांना मी अजून बेस्ट पाहिजे, किंवा मी काय म्हणायचं, अजून थोडं समाजामध्ये प्रगती व्हावं असं त्यांना वाटतंय, हे का नाही विचार करत आपण. आपण असं म्हणतोय की आज मी करतोय ते बेस्ट आहे, मग त्यामुळे आपला विकास थांबू शकतो, आणि आपल्याला ते सांगतायत ना, उलट आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि त्यांच्या साईडने विचार करायला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी सांगतायत तर अजून माझ्यामध्ये काहीतरी मी सुधारणा करायला पाहिजे, अजून काहीतरी मी चांगलं घडायला पाहिजे माझ्याकडून, असं विचार करा आणि आपली शक्ती वाढवा ना. तेवढं त्या शब्दाला साधं सहन नाही करू शकणार आपण, तर कुठले उपसर्ग आणि कुठले परिचय सहन करू शकणार. म्हणून सांगितलं की जीवनात असे प्रसंग सगळ्याचे येतात, उदय सगळ्याला मिळणार आहेत, पण भाव मोह रूपाने परिणमन कराल तर नियमाने बंधाला प्राप्त होणार. द्रव्य मोह रूपाने सासू सून नणंद सगळे जवळ असतात, पण त्याच्यामध्ये आपण भाव मोहाने जर परिणमन केलं, त्यांच्याशी अटॅच्ड राहिलो परिणामातून, तर नियमाने बंधाला प्राप्त होणारच. म्हणून स्वतःला सुखी करायचं का दुःखी हे तुमच्या हातात आहे, त्यांच्या हातात नाहीये. त्यांचं कार्य केलं त्यांनी, उदय देऊन उलट ते निर्जरा करायला तुमची, पण आपण त्यांना काय करतोय, दोष देतोय. त्यामुळं त्यांना उलट दोषी बनवून त्यांच्याविषयी गैरभाव करून निंदा करून आपण स्वतःचं कर्मबंध वाढवतोय. म्हणजे हे झालं भावमोह. म्हणून भावमोहावर विजय मिळवायचा तर निर्मोह आहे, आणि त्यांनी सांगितलं असं कवच शब्द आहे असं विचार करा, आणि स्वतःचं कुठल्याही रीतीने स्थितीकरण करा. अशाही प्रसंगात तुम्ही स्वतःला सांगू शकता, मी आत्मा आहे, करणारा नाही आहे, ऐकणारा नाही आहे, हे कानावर जे काही शब्द पडलेत ते शब्द म्हणजे मी नाही आहे. एवढी सुद्धा आपण भावभासना केलं तरी आपल्याला आपल्या मोहाचा नाश होतोच. आणि ते मुनिराज तिथं बसतात ना जंगलामध्ये, पर्वतावर, कुठंतरी अशा प्रतिकूल प्रसंगांमध्ये जाऊन आपली निर्जरा करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला घरात बसून निर्जरा करणारे भेटतात म्हणल्यावर किती चान्स आहे आपल्याला की लवकर आपण मोक्षाला जाऊ, पण आपल्याला नकोय. म्हणून सांगितलं ज्याला मोक्षाला जायचं आहे ना, त्यांनी एवढंच विचार करा, माझ्यामध्ये अज्ञान नाही. जे काही तुम्ही हे विचार करताय ना की त्यांनी मला गैर बोलले किंवा त्यांनी माझी निंदा केली, तर हे अज्ञान आहे. त्याच्यामध्ये स्वतःला तुम्ही त्याच्यापासून भिन्न बघा ना, तर ज्ञानरूप परिणमन सुरू होणार. आणि जिथं ज्ञानाचं परिणमन आहे तिथं स्वाधीनता आहे, आणि जिथं स्वाधीनता आहे तिथं सुख मोक्ष आहेच. थोडंसं मतार्थ रूपाने सांगितलं की ही गाथा समजून आपल्याला काय फायदा, म्हणजे जीवाचे 5 भाव समजून आपल्याला काय फायदा आहे. ह्याच्यात जर असं लिहिलेलं राहिलं माझं काय, द्रव्य मोहाचा उदय चालू आहे म्हणजे तिथं जीवाशी निमित्त नैमित्तिक रूपाने संबंध आहे, आणि जिथं भाव मोह रूपाने परिणमन चालू आहे तिथं सांगितलं काय, जीवाचा कर्ता कर्म रूपाने संबंध आहे. म्हणजे तुम्हाला सुखी करता, सुखाचा करता कोण आहे, तुमचे परिणाम, तुमचे भाव, तेच तुमचं कर्ता आणि कर्म आहेत. हे द्रव्य मोह करता कर्म नाहीत. निमित्त असेल बहिरंगात उदय रूपाने, निर्जरा रूपाने, पण नियमाने मीच माझ्या परिणामांचा करता आहे हे जाणायला पाहिजे. स्मिता ताई, बोला. ते निमित्त नैमित्तिक आणि कर्ता कर्म ते पॉइंट परत सांगा. हे द्रव्य मोह म्हणजे काय आहे, जड कर्म आहेत. आणि 2 द्रव्यामध्ये नियमाने कर्ता कर्म संबंध नसतो. म्हणजे द्रव्य कर्म माझ्या बरोबर आहेत की नाहीत, सगळ्या कर्मांच्या प्रकृती माझ्या बरोबर आहेत. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, मोहनीय, वेदनीय, आयु, नाम, गोत्र, हे सगळे कर्म माझ्या बरोबर आत्ता विद्यमान आहेत द्रव्य कर्म रूपाने, आणि ज्याचं त्याचं वेळ आलं की ते उदयाला येत आहेत. मग प्रत्येक समयाला द्रव्य कर्मांचा उदय चालू आहे. समजा आता द्रव्य मोहाचा उदय चालू आहे, मग त्या उदयाने मी मोही व्हायला पाहिजे का नको, त्यांनी मला मोही करणार की नाही,
मला म्हणजे जीवाला, ते जे द्रव्यकर्म आहे ते द्रव्यकर्म मला सुखी दुःखी करणार की नाही, करू शकत नाहीत. पण इथं कर्मांचा उदय आला आणि मी तसं परिणमन केलं तर मी सुखी दुःखी झालो असं म्हणताना हे निमित्त म्हटलं जातं. जसं काय आम्हा उदाहरण सांगतात समयसारमध्ये की घट बनला, कुंभाराने घट केला, बरोबर आहे का चुकीचं आहे? तर तिथं आपण सांगतो कुंभार निमित्त आहे. कुंभाराचा आणि घटाचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे असं सांगितलं जातं. पण कुंभार करता आहे असं नाही. कोण करता या घटाचा? मिट्टी, मातीच करता आहे. म्हणून तिथं कर्ता कर्म संबंध घटाचा आणि मातीचा आहे. काय म्हणायचं, कुंभाराचा आणि घटाचा कर्ता कर्म संबंध नाही. का असं का म्हणलं? कुंभार असल्याशिवाय तर घट होणार नाही. मग तिथं सांगितलं जर त्या मातीची योग्यताच नसेल, कुठली तरी वाळू आणून ठेवा समोर आणि घट करा म्हणून सांगा, मग कुंभार तर आहे निमित्त बहिरंगामध्ये करता, मग घट व्हायला पाहिजे, होणार नाही. किंवा ते म्हणलं ना शेकलेलं घट असतं, त्याची माती केली आपण समजा मारून त्याला फोडून वगैरे, त्याचं सुद्धा कधीही घट होत नाही गरम केलेल्या मातीचा असा शेकलेल्या. त्यामुळं कुंभार तर आहेच, मग करता बनवा त्याला, ह्याचा घट व्हायलाच पाहिजे, पण होत नाही. म्हणून सांगितलं करता निमित्त बहिरंगामध्ये अकिंचित कर असतं, पण हजर असतं तिथं, नाही असं नाहीये. पण करता नियमाने सांगितलं ते द्रव्यच असतं. त्या द्रव्याचं परिणमन जेव्हा होतंय कार्यरूपाने त्यावेळेस तेच द्रव्य त्याचा करता आहे असं म्हणलं जातं. म्हणून माझ्यामध्ये राग द्वेष झाले तर तिथं त्यावेळेस करता कोण? अचिंत्यनी काहीतरी गोंधळ केला आणि तुम्हाला राग आला, त्यावेळेस तिथं अचिंत्यनी केला, करवलं का नाही राग तुम्हाला? तर हे दोन द्रव्य झाले. मग बहिरंगात निमित्त म्हणून तो असेल, पण त्याच्यावरून राग करायचं का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही राग द्वेष केला तर करता तुम्ही स्वतः आहात, पण बहिरंगात त्यावेळेस तो निमित्त रूपाने हजर असेल. आणि तो नसेल तरी सुद्धा तुम्हाला रागद्वेष होतात कधी कधी. का बरं? मग आता त्याला करता कसं म्हणायचं? तुम्हाला का राग आला? कर्माच्या उदयात परिणमन तसं केलं. म्हणजे निमित्त बहिरंगामध्ये कर्म असतं असेल, पण परिणमन मी केलं तरच सुखी दुःखी होतो, नाहीतर नाही. म्हणून कर्म करवतं असं नाही, कोणालाही कर्म संसार करवत नाही. कुठलंही कर्म आपणच करवतो स्वतःला. म्हणून जेव्हा मोक्षाला जात आहेत तोपर्यंत त्यांच्याजवळ कर्म आहेत, ते कर्म त्यांना संसारात बांधू शकत नाहीत, त्यात शक्ती नाही तशी. फक्त उदय देत राहणार आणि तिथं आपली स्टॅबिलिटी बघणार तुमची किती आहे. आणि मग त्या प्रत्येक उदयामध्ये म्हणून तर म्हणलं आत्ता प्रॅक्टिस करा घरामध्ये आहात तर, सगळ्या कर्मांच्या उदयामध्ये आपण किती स्थिर राहतो ही आपली स्वतःची परीक्षा आहे. आणि मग तिथं त्यावेळेस त्या शेवटच्या समयाला अवघड जाणार नाही. जसं भरत चक्रवर्तींना 32 भवात मागच्या त्यांनी काय केलं होतं म्हणलं, मुनी दीक्षा घेतली होती, भावलिंगी संत रूपाने उग्र तपश्चर्या केली होती आणि त्याच्या निमित्तात इतकी निर्जरा झाली होती. एकदा मुनी दीक्षा घेतली ना असंख्यात गुणी निर्जरा सतत सुरू होते आणि किती अनंत कर्मांची निर्जरा होते. आणि त्यामुळं मग हलकं होत गेलं ना. इतकं 32 भाव म्हणल्यावर किती असतात. एका भावात मुनी झाले स्वर्गाला गेले, परत आले मुनी झाले स्वर्गाला गेले, परत मुनी झाले, असं करत असताना त्या मुनिदशेमध्ये श्रेणी आरूढ झाले असतील, कधी काय तपश्चर्या केली असेल, त्या सगळ्याच्या निमित्तामध्ये त्यांच्या त्या साधनेच्या निमित्तात अनेक कर्मांची प्रतिसमयाला निर्जरा होत असते. एक शुद्धात्मानुभूतीचं बळ आहे, बहिरंगामध्ये महाव्रत आहे. त्या दोन्हीचं संयोगामध्ये सांगितलं त्या जीवाची अनेक प्रकारांनी निर्जरा झाल्यामुळं कर्मांचं ओझं कमी झालं आणि वर्तमान भवामध्ये भरत चक्रवर्ती झाला, दीक्षा घेतली आणि किती सांगितलं, कितीतरी अंतर्मुहूर्त सांगतात ना काहीतरी, की तेवढ्या 6 का काय अंतर्मुहूर्तामध्ये त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. मग लोकांना वाटतं की चक्रवर्ती होता, 96,000 राण्या होत्या, इतकं षटखंडाचं वैभव होतं, तरी पण त्याला लवकर केवल ज्ञान, आणि आम्हाला भवाभवापर्यंत आम्ही साधना करायची आणि त्या भवामध्ये जर केवल ज्ञान होणार असेल तर अनेक उपसर्गांना सहन करायचं, अनेक कष्ट सहन करायचे. असं काम तर आपल्याला मागचं सगळं ज्ञान नसतं.
त्याच्यासाठी सांगितलं संध्याकाळच्या रुद्धींचं ज्ञान करून घ्या. त्या सगळ्या रुद्धी आपल्याला प्राप्त झाल्या तर 3 काळ समजणार. त्यांचं रूप बघून काल आपण परवा वाचल्यासारखं काय की साधं ते तीळ वगैरे बघून सुद्धा त्या मुनींना 3 काळ समजतात त्या जीवाचे, किंवा अंगातलं व्यंग वगैरे असेल काहीतरी, किंवा अंगाची रचना वगैरे बघून सुद्धा 3 काळ समजतात. मरण कधी होणार हे समजतं. ही सगळी रुद्धी आहे तो. मग त्या रुद्धींची प्राप्ती कधी होते? विशुद्धीच्या बळाने. आणि ते मुनिराज सांगितलं अशी विशुद्धी का प्राप्त झाली त्यांना? बस साधना करतायत, बाकी इतर कुठलेही विकल्प नाहीत. उदय त्यांना नाही आहेत का? सगळे उदय प्रतिसमयाला प्रत्येकाला चालू आहे, पण ते राहतायत स्वभावामध्ये आणि स्वतःला सतत सांगतायत मी आत्मा आहे, मी ज्ञाता आहे, सांगून तसा अनुभव करतायत. आणि म्हणून तिथं निर्जरा सतत सुरू आहे. म्हणून त्यांचं ओझं कमी झालं. आणि भरत चक्रवर्ती असं दिसलं तुम्हाला की फक्त प्रोडक्ट दिसलं तुम्हाला, फळ दिसलं की लगेच त्यांना केवळ ज्ञान झालं म्हणून. पण मागचे 32 भाव काढून बघा तर तुम्हाला कळेल की त्यांची साधना किती कठीण होती, किती महान तपश्चर्या केली त्यांनी पूर्वी. तर आपल्याला पण घरात आहे तर आपली तपश्चर्या चालू आहे. मग निर्जरा करा घरात राहून. आणि मग त्यामुळं जेव्हा मुनी व्हाल ना तुम्ही पण लगेच केवळ ज्ञानाला प्राप्त होणार, सांगते मी, शास्त्रात सांगितलंय असं. कारण जो जीव निर्जरा करतोय त्याला तिथं त्या अवस्थेमध्ये संकट कमी येणार. किंवा निर्जरित झालेत कर्म तर किती स्टॉक राहणार तुमच्याजवळ? कमी स्टॉक राहिला तर कमी उदय, लवकर मोक्ष. मग ज्याला लवकर मोक्षाला जायचं त्यांनी आजपासून सुंदर संसार करा. म्हणजे कसं, संसारात रमा म्हणत नाहीये, संसार आहे तोपर्यंत सुंदर स्वभावाला जाड, आणि मग सगळा संसार सुद्धा सुंदर असतो. ज्याला अनुभूती असते ना तर त्याचा संसार सुद्धा सुलभ असतो, सुंदर असतो, आणि तो त्याच्यातून लवकर सुटतो. म्हणून सांगितलं अनुभव करा तर आनंद आहे, अन्यथा नाही. तर त्याच्यासाठी एक काय सांगत होते, हे मतार्थ सांगितलेले आहेत वाचते. त्यांनी काय म्हणले की हे 5 भावांचं वर्णन का करावं लागलं, समजलं ना? हे निमित्त नैमित्तिक काय सांगितलं की 2 द्रव्य आहेत, द्रव्य कर्मांचं आणि जीवाचा संबंध, आणि जिथे जीवाचे परिणाम आणि स्वतः त्याला मिळालेलं फळ अशा रीतीने तिथं कर्ता कर्म संबंध लागतो. एका द्रव्यात असतो तो कर्ता कर्म संबंध, 2 द्रव्यात असतो तो निमित्त नैमित्तिक संबंध असतो. तर सांगताय तिथं जीवाचे 5 असाधारण भाव आहेत. कुठले? औदयिक, औपशमिक, क्षयिक, क्षयक्षमिक आणि पारिणामिक. मग हे 5 भाव का सांगावे लागले? तर त्यांनी सांगतायत कुछ लोग आत्मा को सर्वथा चैतन्य मात्र मानते हैं, अर्थात सर्वथा शुद्ध मानते हैं, वर्तमान अवस्था में अशुद्धता होने पर भी उसे स्वीकार नहीं करते. मग त्यांच्यासाठी सांगावं लागलं की तुम्ही सर्वथा पारिणामिक भावरूप नाही तर अशुद्धता आहे, वर्तमानात पर्यायामध्ये तुम्ही अशुद्ध आहात हे स्वीकारा. ह्याच्यासाठी सांगितलं औदयिक भाव सांगावे लागले. जीवाला कर्मांचा उदय चालू आहे तर त्याच्या निमित्तामध्ये तो स्वतः अशुद्ध रूपाने परिणमन करतो, म्हणून पर्याय ही अशुद्ध आहे दिसतीये, संसार दशा ही अशुद्ध आहे. आणि जो त्यामध्ये असणारा जीव आहे तो त्यापासून अस्पर्शी आहे की पारिणामिक भाव शुद्ध आहे सतत, पण तरी सुद्धा अशुद्धता पण कथंचित आहे हे स्वीकारा. कोणाचं मत आहे असं? सर्वथा जीव शुद्धच आहे, त्याच्यामध्ये अशुद्धी नाहीच, नसतेच. कोणाचं मत? जसं सांख्यांनी मानलं ना सर्वथा नित्यच आहे, त्याचं परिणमन होतच नाही त्याच्यामध्ये, म्हणजे काय त्याच्यामध्ये अनित्यता नसतेच असं ज्यांनी मानलं तशाच टाईपचे हे कोण ब्रह्माद्वैतवादी वगैरे असतील असे अद्वैतवादी कोणी, तर त्यांनी मानलंय काय जीव सर्वथा शुद्ध शुद्ध शुद्धच असतो. हे सगळं बाहेर दिसतंय ना, मग त्याला विचारायचं आपण की हे दिसतंय ते काय खोटं आहे का? मग आता मी रागद्वेष करतोय, संसारी आहे, कोणी मनुष्य देव नारकी आहे, हे काय खोटं आहे का सगळं? मग सर्वथा शुद्ध तर दिसत नाही आता आपण सिद्धांत समान.
मग जे दिसतंय ते खोटं आहे का? तर ते उत्तर देतात त्यांच्या भाषेमध्ये की हे सगळं वासना आहे, खोटं आहे असं म्हणतात. काय म्हणतात? मिथ्या आहे असं त्यांची मान्यता आहे. आणि सत्य काय आहे? फक्त एक स्वभाव सत्य आहे असं ते म्हणतात. पण आपण पण तसं म्हणतोय नाही असं नाही, पण आपण कथनचित मानतोय आणि त्यांनी सर्वथा मानलं म्हणून चुकलं. म्हणून 5 भावामध्ये औदैहिक भाव सुद्धा आहेत आणि पारिणामिक भाव सुद्धा आहे हे सांगावं लागलं. पुढे सांगतायत की कोई आत्मा का स्वरूप सर्वथा आनंद मात्र मानते हैं. सर्वथा जीव आनंदीच आहे. आहे की नाही सांगा? तुम्ही आनंदी आहात का? वर्तमान अवस्था में दुख होने पर भी उसे स्वीकार नहीं करते. यह सूत्र सिद्ध करता है कि उनकी वे मान्यताएं और उन जैसी दूसरी मान्यताएं ठीक नहीं है. क्यों? यदि आत्मा सर्वथा शुद्ध ही हो तो संसार, बंध, मोक्ष और मोक्ष का उपाय इत्यादि सब मिथ्या हो जाएंगे. जे काय सगळं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते शास्त्र सांगायची काय गरज पडली असती हो? कोणाला दीक्षा घ्यायची काय गरज पडली असती? साधना करायची? सगळंच मिथ्या होऊन गेलं असतं जर कोणी पर्यायामध्ये अशुद्ध नसतंच, विकारी नसतंच तर सगळे सिद्धच म्हणावे लागले असते. म्हणजे मग जिथं सांगितलंय संसार, बंध, मोक्ष, मोक्षाचा उपाय हे सगळं वर्णन आलंय त्या अर्थी जीव वर्तमानामध्ये अशुद्ध आहे कथनची. आणि जीव आत्ता वर्तमानात दुःखी आहे कर्मांच्या उदयाच्या अधीन होतो म्हणून. आणि मग सुखी असताना सुद्धा हे दुःखरूप परिणमन दिसतं म्हणून सांगावं लागलं काय? हे 5 भाव स्वीकारा, अन्यथा जीव सतत सुखीच राहील. आणि मग तो कधी जर सुखी राहील तर मोक्षाचा उपायच करणार नाही. त्यामुळं सांगितलं ज्यांच्याजवळ सुख जास्त असतं ना बहिरंगामध्ये, सांसारिक सामग्रीच्या निमित्तात वगैरे, अनुकूलतेच्या बाहेरच्या निमित्तात, त्यांना धर्म जास्त सुचत नाही. ज्याला प्रतिकूलता येते ना तो धर्माच्या जवळ जातो. त्याला धर्माची जास्त श्रद्धा असते, आस्था असते, तिकडं जास्त कल असतो. म्हणून तुमच्यावर जर संकट आलं, दुःख झालं, काही रोग झाला, कोणाचा वियोग झाला, हे सगळं आपल्याला धर्माकडं नेण्यासाठी आलंय उदय असं विचार करा तर तुम्ही स्थिर राहणार. आणि सगळं माझं चांगलं चालावं, सगळं सुबकता असावी, काय म्हणायचं, सुजलाम सुफलाम असावं सगळं घरामध्ये, सारखं हे विचार केला तर समजून घ्या आपण प्रमादी होणार आहे, धर्मापासून दूर जाणार आहे. म्हणून हे अन्यमतवादीचं नाही तर आपल्याच मतांचं खंडन आहे. सगळे हे 5 भाव सांगितले तर त्याच्यावर चिंतन करा की मी पारिणामिक भाव स्वरूपी आहे स्वभावाने आणि बहिरंगामध्ये ह्या सगळ्या उदयांचं कार्य चालू आहे, पण त्यापासूनही मी अस्पर्शी जाणणारा आहे. मी आत्माच आहे असं सतत स्वतःला सांगा आणि जाणा. मी शुद्ध आत्मद्रव्यच आहे. हा मी कर्माधीन नाहीच. कर्माचे परिणमन स्वतंत्र आहे, माझे परिणमन स्वतंत्र आहे. मी माझ्यामध्ये स्थिर आहे. कर्मापासून अस्पर्शीच आहे जाणा. मी आहेच. सिद्धोहम शुद्धोहम. ओम विसर्जन.